हाय, हॅलो, राम राम. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आमच्या या मवेशी गावातनं. आजची सकाळ झाली आहे, साधारणतः 5:30 पावणे 6 वाजलेत आणि छान बाहेर अशी गार हवा सुटली आहे आणि वेदरसुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. आजच्या या व्लॉगमध्ये आपण इकडचा निसर्ग आणि निसर्गाचं जे काही छान असं सुंदर रूप आहे ते एक्सप्लोर करणार आहे. त्याची सुरुवात आपण करतोय सकाळच्या सूर्योदयापासून. सो आपण आता सनराईज जो आहे तो छान एक्सप्लोर करणार आहे. सो मी तुम्हाला दाखवते की आपल्या घराच्या एक्झॅक्ट समोर सूर्योदय होतो. तर तो व्ह्यू कसा असतो आणि किती छान वाटतं जेव्हा आम्ही सकाळी सकाळी बाहेर पोर्चमध्ये बसतो आणि रोज आम्ही ते एन्जॉय करत असतो. तर आज मी ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो एक्झॅक्ट आपल्या घराच्या समोर या बाजूला सकाळी सकाळी मस्त सूर्योदय होतो आणि आम्ही रोजच तो एन्जॉय करतो. तर आज मी तो तुमच्यासोबत शेअर करते आहे. तुम्हीही या निसर्गाची आणि आता आपण सूर्योदय तर पाहणारच आहोत, पण मी तुमच्यासोबत एक छान असा व्ह्यू शेअर करते. तुम्हाला पक्ष्यांचे आवाज ऐकू येत आहेत का? तुम्ही पण नक्की बघा. छान असं सकाळी सकाळी जेव्हा बाहेर निघतो तेव्हा इथे जे झाडं आहेत, ह्या झाडांवरती जे पक्षी राहतात त्यांचे जे घरटे आहेत, तिथून एक छान असा त्यांचा आवाज येत असतो. सो मला तर तो खूप क्लिअर ऐकू येते. तर तुम्हाला येत असेल तर तुम्ही नक्कीच एन्जॉय करा. अशा पद्धतीने रोज सकाळ जी आहे आमची ती खूप सुंदर होते. असा सुंदर पक्ष्यांचा किलबिलाट, समोर छान असा सूर्योदय आणि असा व्ह्यू एन्जॉय करत आमची रोजची सकाळ होते. सो उजेड यायला आता सुरुवात झालेली आहे. बऱ्यापैकी उजळलं आहे. काल आपण वावरं तयार करायला घेतले होते. आपली जी जमीन आहे इथे तिला लेवल वगैरे करणं JCBने वगैरे ते चालू होतं. तुम्ही पाहू शकता माझ्या बॅक साईडला इथे एक आपण वावर बनवतो आहे. आपल्याला जे किचन गार्डन वगैरे जे आम्हाला बनवायचं आहे, सो त्यासाठी आम्ही हे वावर तयार करतो आहे आणि एक जे आहे ते समोर. सो इकडे घर आहे आपलं आणि या बाजूला एक पट्टी तयार केली आहे. सो हिचं झालं आहे काम. बॅक साईडची जी आहे तिचं काम बाकी आहे थोडंसं. त्यामुळे JCB पण आज रात्री इथेच थांबला होता. तर आज ते पूर्ण होऊन जाईल. सो इथे आम्ही घर बांधताना एक छोटंसं शेततळ्या टाईप बनवलं होतं. एकदम छोटंसंच आहे की घराच्या बांधकामापुरतं पाणी आम्हाला साठवता येईल असं. असा आहे व्ह्यू आजूबाजूचा. छान आता उजाडला आहे. तर मी ना इकडे फिरत होते अशी छान आणि फिरता फिरताना मला इथे घराच्या बॅक साईडला ना काही असे पायाचे ठसे दिसलेत. ते कसलेत माहिती नाही, पण आपल्या ह्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये आहे ना अनेक वन्यजीव आहेत. सो त्यापैकी कसले आहे, सशाचे आहेत की कसले आहेत काय माहिती नाही. मी आता तुमच्यासोबत ते शेअर करते. तुम्हाला जर माहिती असेल की ते कसले आहेत तर तुम्ही नक्की मला सांगा. सो पाहू शकता इकडे घराच्या बॅक साईडने इथून इथून म्हणजे ॲक्च्युली ते खाली गेलं आहे. सो मी तुम्हाला दाखवते.
सो हे वरतून खालच्या बाजूला काहीतरी आलेलं आहे. तर बरंच असं या बाजूने असं या बाजूने आलेलं आहे काहीतरी. काल आत्या मामाच्या इकडे खाली आले होते सकाळी सकाळी. तर तेव्हा त्यांना इथे ना 2 मोर आणि 2 लांडोर दिसलेले या पट्टीमध्ये. पण आज मी शोधत आली आहे, मला काही ते सापडत नाही आहेत, म्हणजे दिसले नाही आहेत. आणि काल कृष्णाने रात्रभर जागवल्यामुळे मी काही सकाळी लवकर उठले नव्हते, तर मी ते मिस केलं. आणि आज म्हटलं कदाचित सकाळी लवकर उठून गेल्यावरती दिसतील, पण आज नाही आलेले आहेत ते. नाही त्यांचा आवाज येतो आहे आजूबाजूने. पण निसर्गाचं हे जे सकाळ सकाळचं जे रूप आहे, तर ते बघायला खूप मजा येते, खूप एन्जॉय करते आहे मी. आणि असं छान पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो आहे. तर खूपच छान फ्रेश मॉर्निंग झाली आहे. तर तुम्ही व्ह्यू बाजूचा, सो हे असं खूपच सुंदर व्ह्यू आहे. करवंदाची जाळी आहे आणि मला 1-2 करवंदे दिसले तिच्यावरती. तो आता मे महिना संपत आलाय, त्यामुळे करवंद काही शिल्लक राहिलेली नाही आहे. एकदम गोड. मला आता अजून शोधावे लागणार आहे, कारण खरंच खूप गोड आहे. फिरत फिरत इकडे आली आहे आणि आता मी तुम्हाला एक खूप छान असा व्ह्यू दाखवते. सो मी कॅमेरा फिरवून सो इकडे सनराईज होतोय. हे इकडे गाव दिसतंय संपूर्ण. इथे खाली आपलं घर आहे आणि ह्या आपल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा. ते तिकडे समोर तुम्हाला जर दिसत असेल लांब एकदम, तर तिकडे आहे हरिश्चंद्रगड. सो हा जो पट्टा दिसतोय तुम्हाला, तर हा आहे हरिश्चंद्रगड. ही इकडे आपली मवेशी गावाची पाण्याची टाकी.
किती सुंदर असा निसर्ग आणि वेदर जे आहे, हवा वगैरे जे आहे, मस्त गार सुटली आहे. खूपच मस्त वाटतंय. तर आता इथे फिरत फिरत सनराईज बघत बघत आली आहे मी आळवाच्या झाडापाशी. तर आता बघते याला काही आळवा वगैरे आहे का, काही सापडत आहे का. सकाळी सकाळी खूप गावातले लोक किंवा आजूबाजूचे येऊन जातात या भागात, तर काही भेटत नाही. इथे एक भेटलंय मला, पाहू शकता किती हवेने रात्रभरात इथे खूप सारे पडतात, तर ते डोळा पडून येतात झाडावर. त्याला पाहिलं नसेल. असे 3 छोटे छोटे सापडलेत मला. इथे खाली आपलं एक आंब्याचं झाड आहे, तर रात्रभरात हवेने त्याचे पाड पडले असतील. तर बघूया आपल्याला काही पाड भेटत आहेत का. आता इकडे मी आंब्याच्या झाडाखाली आली आहे आणि इकडे पाड वगैरे बघते आता काही दिसत आहेत का मला. आंब्याचं झाड पाहू शकता तुम्ही, त्याला आंबे वगैरे लागलेले आहेत. तर इथे मला 1-2 दिसलेत पाड, वरतीच पडलेले. इथे एक आहे, इकडे पण आहे. तीन सापडले, 3. हे सापडलेले इथे ठेवते. काय काय शॉट नाही घेत, क्रॉप करून घे का बरं. अँगल जरा लेट्स. तर हे
पाड ताजे आहेत, फ्रेश आहेत, हे कसं ओळखायचं? तर ह्यांचं जे चीक आहे त्याच्यामुळे हे ओले असतात. आणि हे तर मंडळी, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या गावचं निसर्ग आणि इथलं वातावरण वगैरे ते पाहून तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा आहे आमच्या राजूरचा पेढा. तर हा कुणी कुणी खाल्ला आहे आणि राजूरमधला कुठला पेढा बेस्ट आहे हे कमेंट करून नक्की सांगा. सो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. थँक्यू.